नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हे बघा, मला टिफिनसाठी किंवा असेच भाजीपाला वगैरे आणण्यासाठी बॅग शिवायची होती आणि घरामध्ये वन पीस शिवून थोडंसं कापडही शिल्लक होतं. तर चला म्हटलं त्याचा ट्राय करू आपण. आणि हे बघा, अशा पद्धतीने मी छान असे बघा बॅग तयार केलेले आहे, हँडबॅग. तुम्ही याचा यूज भाजीपाला आणायला म्हणा किंवा टिफिनला म्हणा, कोणत्याही गोष्टीनं आपण याचा यूज करू शकतो. आणि छान खूप फिनिशिंगसुद्धा आलेलं आहे मस्तपैकी. आपण वन साईड पर्स जरी अडकवली तरीसुद्धा हे काही वेगळं किंवा काही बकवास असं काही वाटणार नाही. एकदम छान लुक येतो याचा, कारण साडीसुद्धा तशी छान होती, म्हणजेच फॅब्रिक होतं ना ते तसं छान होतं. त्यासाठी मी काय काय घेतलं आहे त्याचं आपण डिटेलमध्ये पाहूया. तर त्यासाठी काय केलं आहे मी, 15x19 म्हणजेच उंची 15 आणि असे 19 इंच रुंदी. हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा 15 इंच उंची आहे त्याची आणि रुंदी जी आहे ना ते असे 19 इंचावरती आहे. 18.5 किंवा 19 तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जेवढी रुंद पाहिजे त्यानुसार तुम्ही मेजरमेंट कमी जास्त करू शकता. तर ह्याच मापचे मी काय केले, 2 गोणीचे, 2 अस्तरचे आणि 2 मेन फॅब्रिक म्हणजे साडीचे असे कट करून घेतलेले आहेत सगळे काही पार्ट. तर आता काय करायचं आहे, पहिल्यांदा अस्तर, त्यानंतर त्यावर गोणीचं ते फॅब्रिक आणि त्यानंतर वरती मेन फॅब्रिक येईल. असं ह्या पद्धतीने आपण काय करायचं आहे, चारी बाजूंनी शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही पण पार्टला आपण सेम पद्धतीने चारी बाजूने हे बघा अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेलं आहे. जणू काही एकदम इस्त्री फिरवल्यासारखं आपलं कापड झालेलं आहे. एकदम फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे असं कापडावर. तर तुम्ही बघू शकता. आता काय करायचं, त्याचा फोल्ड करायचा मध्यभागी, जिथून आपण उंची टाकली की नाही उंचीकडून त्याचा फोल्ड करायचा आणि मध्यभाग काढायचा. आता मध्य सेंटर काढला की सेंटरपासून 2.5 इंच या बाजूला आणि 2.5 इंच दुसऱ्या बाजूला असं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर ते कशासाठी, दोन्ही पण पार्टला असं सेम मार्किंग करायचं. आणि ते कशासाठी करायचं आहे, तर ते आपल्याला हँडबॅगचं बंद लावण्यासाठी ते मार्किंग करून घ्यायचे. दोन्ही बाजूला 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचे. आता त्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते. तर मी 3.5 इंचाची एक पट्टी घेतलेली आहे बघा लांबलचक, आणि तिला 2 वेळा फोल्ड करून हे बघा अशा पद्धतीने मी हँडबॅग्सला लावण्यासाठी इथं काय केले, मी बंद तयार केलेले आहेत. आता ह्या बंदाची एकाची लांबी आहे पूर्ण 19 म्हणजे 2 इंच मिळून झाले 38. तर आता ते आपण लावून घेऊया. तर लावताना 2-3 वेळा तुम्ही इथं टिप मारून घ्या, म्हणजे फिट होतात व्यवस्थितपणे. आता मी इथं बंद लावून घेते व्यवस्थित, तुम्ही पाहू शकताय. बंद लावताना नेहमी 1 ते 2 वेळा काय करायचं आहे, व्यवस्थितपणे अशी शक्यतो 2-3 वेळा जरी टिप दिली तरी चालते, कारण आपण कधीही पूर्ण त्याचा जो लोड असतो त्या पिशवीचा तर त्या बंदावर असतो, त्यामुळे बंद नेहमी व्यवस्थित फिट्ट करायचेत. तर आता काय करायचं आहे बघा, मी बंद इथं फिट्ट करून घेतलेत. त्यानंतर मी साडीच्यातलंच जे थोडंसं गोंड्यांच्या तिकडचं साईडचं कापड आहे की नाही ते घेतलेलं आहे, जे आधीच अर्धा इंचला फोल्ड केलेलं आहे ऑलरेडीचं, जे साडीसोबत असतं ते. तर ते काय करायचं आता, वरच्या बाजूनं त्याला आपण इथं टिप मारून घेत जायचं आहे कडेपर्यंत, जिथं बंद लावला तिथं. त्यानंतर ना त्याला आतल्या बाजूनं फोल्ड केलं आहे बघा मी अशा पद्धतीने, आणि वरून दाब टिप देऊन घेतलेले आहे. आता काय करायचं आहे, आता माझं इथं ऑलरेडी अर्धा इंच काय केलेलं आहे, फोल्ड कापड आहे जे साडीचं आहे त्यामुळे. तर तुमच्याकडे जर ते अर्धा इंच फोल्ड कापड नसेल ना, तर तुम्ही तिथं आधी अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायची, अशी व्यवस्थितपणे शिलाई देऊन घ्यायची. आता मी शिलाई मारून घेते बघा, तुम्ही पाहू शकता. इथं खूप छान अशी फिनिशिंगमध्ये आपली बॅग तयार होणार आहे इथं बघा. हे बघा अशा पद्धतीने मी कडेपर्यंत शिलाई मारून घेतलेली आहे. दोन्ही पार्टला आपल्याला सेम असंच करायचं आहे. दुसऱ्याही पार्टला बंद लावून घ्यायचे. त्यानंतर 3.5 इंचाची पट्टी घ्यायची, वरतून तिला शिलाई देऊन पुन्हा खालच्या बाजूला फोल्ड करताना दाबटीप देऊन व्यवस्थितपणे फिनिशिंगमध्ये तिला काय करायचे, जॉईंट करून पुन्हा खाली अर्धा इंच फोल्ड करून काय करायचे, स्टिच करायचे. दोन्ही पार्ट आता मी काय करते, अशाच पद्धतीने सेम तयार करून दुसरा पण पार्ट घेते बघा. तर हे बघा आता दोन्ही पण पार्ट आपले काय झाले तिथं तयार झालेत एकदम मस्तपैकी. तर आता काय करायचं आहे, जे 3 बाजू आपल्या एक बाजू ओपन राहणार आहे, जे बाकीच्या खालच्या 3 बाजू आहेत ना त्याला तुम्ही 1-1 इंचाची शिलाई मारा किंवा 1.5-1.5 इंचाची मारा, तुम्हाला जेवढी मारायची त्याच्यानुसार तुम्ही मारा. मी इथं पहिल्यांदा आधी अर्धा इंचाची मारणार आहे आणि त्यानंतर 1-1 इंचाची मारून घेणार आहे शिलाई. तर आता मी हे बघा इथं
आधी शिलाई मारून घेते. आपल्याला तिन्ही बाजूंनी मारून घ्यायची शिलाई व्यवस्थितपणे, पूर्ण तिन्ही बाजूंनी. त्यामुळे काय होणार आहे, व्यवस्थित असं शक्यतो 1.5 इंचाची शिलाई मारून ठेवा अगोदरच तुम्ही. त्यामुळे काय होतं, छान असं फिनिशिंग येतं. मी आधी 1/2 इंचाची तिन्ही बाजूंनी मारून घेते आणि त्यानंतर 1 इंचाची मारून घेते. तर शिलाई मारताना व्यवस्थित खालचं वरचं दोन्ही समान पकडायचे, दोन्ही पण पार्ट. त्यामुळे कमी जास्त करायचं नाही, दोन्ही समान पकडत शिलाई मारायची. जर ते खालीवर झाले ना तर ते आपले बंद पण जे लावलेले आहेत ना ते पार्ट पण खालीवर होणार आणि सेम फिनिशिंग वगैरे येणार नाही. किंवा छान असे हातात धरली ना बॅग तरी खालीवर असे दिसणार. त्यामुळे दोन्ही पार्ट समान व्यवस्थित पकडायचे आहेत आणि त्यानंतरच काय करायचं, शिलाई मारायची आहे. आणि ते पण पहिल्यांदा 1/2 इंच मारायचे आणि त्यानंतर 1 इंच, अशी एकूण आपल्याला 1.5 इंचाची काय करायची, शिलाई मारून घ्यायची आहे. तर आता मी ते बघा 1/2 इंचाची पूर्ण मारली आहे. सेम अशीच आपल्याला 1 इंचाची पण तुम्ही काय करून घ्या, शिलाई त्याच्या शेजारी लगेच मारून घ्या. डायरेक्ट तुम्ही 1.5 इंचाची मारली तरी काही प्रॉब्लेम नाही, पण अगोदर 1/2 इंचाची मारून घ्या, म्हणजेच कडेनं मारून घ्या. म्हणजे आपल्याला समजते की बाबा दोन्ही पार्ट समान आलेत किंवा खालवर झालेला नाही. तर आता त्यानंतर काय करायचं आहे बघा, 3 इंचाला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. इकडच्या बाजूला 3 इंच रुंदी आणि 3 इंच उंची अशा चौकोनी काय करायचं आपल्याला इथं बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. दोन्ही पण बाजूंनी तयार करून घ्यायचा आहे तो बॉक्स. आहे बघा, मी इथं तयार करून घेते. दोन्ही बाजूंना सेम पद्धतीने असं 3 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे. तुमच्या याच्यानुसार तुम्ही 2.5 इंचाचा पण करू शकता, असं काही नाही. मला 3 इंचाचा करायचा होता म्हणून मी 3 इंचाचा करते. तुम्हाला जर तुमचं बाबा अंतर कमी असेल आणि म्हणजे तुम्ही जर लांबी रुंदी कमी घेतली असेल फॅब्रिकची तर तुम्ही 2.5 इंचाचा सुद्धा इथं चौकोन तयार करू शकता. तर हे बघा, आता मी इथं चौकोन तयार करून घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे, हा चौकोन जसा तसा काय करायचा आहे, कट करून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे. मी तुम्हाला एकदम व्यवस्थित आणि समजेल अशा पद्धतीत सांगते, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं ना तर लगेच तुम्हाला सुद्धा जमेल. कारण की एकदम खूप आणि साध्या सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करते. आणि एकदम हळू व्हिडिओ ठेवला का तर बाबा ते तुम्हाला सुद्धा समजेल. तुम्ही म्हणाल की आता चौकोन तयार केला आणि कुठून कट करायचा, तर कटसुद्धा करताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जिथं मार्किंग केलेली आहे आपण तिथूनच सेम काय करायचं आहे, कट करत जायचं आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात किंवा आवडत असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच तुमची कोण मैत्रीण असेल की टेलरिंग वगैरे तर त्यांनासुद्धा तुम्ही शेअर करा. त्या पण अशा प्रकारच्या बॅग वगैरे सगळं काही बनवू शकतील, तेही घरच्या घरी. तर आता काय करायचं आहे, ते कॉर्नर जसं आपण चौकोनी केला तसं त्याला काय करायचं आहे बघा, स्टिच करून घ्यायचा आहे. तर कसं पकडलं आहे मी, आपण चौकोनी कॉर्नरही करायचा, त्याचे कोपरे खालचा जो कोपरा आहे ना तो वरच्या कोपऱ्याला जॉईंट करायचा आणि व्यवस्थितपणे काय करायचे, शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई दिल्यानंतर ना त्या कोपऱ्यावर तर आपल्या पूर्ण बॅगचं काय होणार आहे, फिनिशिंग होणार आहे. म्हणजेच फिनिशमध्ये किंवा छान अशी आपली बॅग दिसणार आहे ह्या कोपऱ्यांमुळे. तर मग ते नीट आणि व्यवस्थितपणे हळू स्टिच करा, पण ते व्यवस्थित स्टिच करा. कारण त्याचं जेवढं फिनिशिंग चांगलं येईल तेवढ्या आपल्या बॅगचा लुक वाढणार आहे. फक्त इथंच थोडंसं किचकट काम वाटेल तुम्हाला, नाहीतर बॅग बनवणं एकदम सोपी आणि साधी सोपी. ज्याचा क्लास झालेला सुद्धा नसेल, जे टिपा मारतात ना ते सुद्धा बनवू शकतात. एवढी साधी सोपी तुम्हाला मी बॅग बनवायची पद्धत सांगितलेली आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आता मी दोन्ही पण बाजूचे कॉर्नर स्टिच करून घेते आणि तुम्हाला बॅगचा लुक दाखवते. तर हे बघा, कॉर्नर मी स्टिच करून घेतले. त्याच्यानंतर परत अजून एक एक शिलाई देऊन घेतली आणि हे बघा, असं फायनली लुक आपल्या बॅगचा असा आलेला आहे. एकदम छान असा, कुठेही धागा दोरा वगैरे दिसत नाही की कुठं फिनिशिंग किचकट झाले किंवा फिसकटले असं सुद्धा वाटत नाही. एकदम छान असे फिनिशिंगमध्ये आणि लुकसुद्धा बॅगचा आपल्या खूप छान वाटतो आहे.
तर तुम्ही कधी बनवता अशा बॅग मला नक्की बनवून कमेंटमध्ये सांगा, किंवा छान वाटते की नाही मला नक्की सांगा. मी एक वेळेला अडकवूनसुद्धा पाहिलं एक वन साईड बॅग म्हणून, तर खूप छान असा लूक येतो आहे. कारण त्याच्यावर जे आपण फॅब्रिक वापरले, म्हणजे जे साडीचं कापड वापरले ना, ते जणू काय असं वाटतं की पैठणीचं आहे आणि एकदम भारी लूक येतो आहे. खरं तर तुम्ही पण एकदा ट्राय करा. तर कशी वाटली माझी नवीन बॅग नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आवडली का नाही मला नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.